गृहराज्यमंत्री योगेश कदम नुकतेच माझ्याबरोबर विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून माननीय एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांनी जो विश्वास बचूभाऊंवर दाखवला आहे ते बचूभाऊ कडू आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी सगळ्यात प्रथम या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आपली सगळ्यांची भेट झाली आणि अतिशय अभ्यासपूर्ण भाषण झाली आणि मला एक फरक लक्षात आला की एरवी आमच्या विधान परिषदेच्या सभागृहाची वेळ वाढवता येते आणि ते आमच्यावर अवलंबून असतं, परंतु आजची वेळ जी आहे ती तुमच्या हातामध्ये होती, कारण तुम्ही सुद्धा प्रत्येक जण एखादा आमदार किंवा खासदार जेवढा अभ्यासपूर्ण मांडेल तसं अतिशय सुंदर विवेचन केलं. तुमचा माझा परिचय बरेच वर्ष आहे. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते. कोविड अगदी झाल्यानंतर सुद्धा परीक्षांमध्ये ज्यांचा वेळ वाया गेला होता ते टाइम टेबल सुद्धा वेळेवरती मिळत नव्हतं. त्यावेळेला मी उपसभापती या नात्याने बैठक बोलावली आणि मला आठवते की फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि पहिला विषय कुठला मांडला असेल तर मला उपसभापती या नात्याने MPSCच्या विषयात मीटिंग घ्यायची. डायरेक्टली मुख्यमंत्र्यांकडे MPSCचा विषय असतो, त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या विषयामध्ये आम्ही मीटिंग घेणं हे जरी आतापर्यंत फारसं कधी झालं नव्हतं, परंतु त्या मीटिंगमध्ये अनेक मुद्दे असे आले की कोर्टामध्ये केसेस गेलेले आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा संवाद होत नाही, मेल पाठवला तर उत्तर देत नाही, त्याचबरोबर कधी त्याच्यावरती विचार केला नाही केला हे कळत नाही. आणि या पार्श्वभूमीवर मला तर पहिल्यांदा असं वाटतं की MPSC हा आयोग असला तरी सुद्धा त्या आयोगामध्ये दर 2 महिन्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद होईल आणि नियमित असं टाइम टेबल ते देतील. त्या दृष्टिकोनातून तुम्ही केलेली ॲपची मागणी अतिशय योग्य आहे. आणि सभागृहामध्ये काम करत असताना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या संदर्भात आपण मार्ग काढण्याचं विनंती केली की त्यांची संख्या वाढली पाहिजे. तसंच लोकसेवा आयोगाने अंतर्गत परीक्षण करावं आणि आयोगाच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक असणारे चांगले बदल करावे. पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शारीरिक ताकदीसाठी मुलींसाठी वेगळे निकष असावेत अशी देखील एक मागणी आलेली होती. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची संख्या वाढवण्याच्या बद्दल सुद्धा तुम्ही लक्ष वेधलेलं आहे. मी आपल्याला सांगेन की येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करू, परंतु मी तर या मताला आलेली आहे की अधिवेशनाच्या आधीच 8 दिवस आपण एक 3-4 तासाची वेगवेगळ्या विषयावरती बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये व्यवस्थित प्रस्ताव आमच्या सभागृहात मांडून त्याच्या आधीच तो निर्णय होण्याचा आपण प्रयत्न करूया की जेणेकरून लवकर आपल्याला त्याच्यामधून दिलासा मिळू शकेल. परंतु इतकी वर्ष काम करणारे आपण लोक आहोत, त्याच्यामध्ये उद्धव यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत की जे आज कुठेतरी काम करत असतील. तुमच्यापैकी अनेक जणांना पास होण्याच्यासाठी अजून तुम्ही प्रयत्न करत असाल. या संदर्भामध्ये अर्थात सरकारमध्ये चर्चा झाली नाही आहे, पण मला तुमचं सगळं स्ट्रगल पाहिलं तर असं जरूर वाटतं की MPSCच्या मुलांना 2 किंवा 3 वेळेला अटेम्प्ट असे ठराविक अटेम्प्टपर्यंत काहीतरी शिष्यवृत्ती किंवा अप्रेंटिसशिप का असू नये हा प्रश्न मनामध्ये येतो. कारण त्यांनी कशा प्रकारे कोविडमध्ये हाल पाहिले, बाकीच्या नंतरच्या काळामध्ये रूमवर राहत असतानाच्या टंचाईच्या बद्दलच्या झळा आमचा जो SG आहे योगेश जाधव त्याचे अनेक मित्र आहेत लातूरचे आणि प्रत्येकाचं ते ज्याला सांगतात माहिती, त्यावेळेला आशा निराशेचा खेळ जो चालू असतो त्याच्यामध्ये स्वप्नील लोणकरला सुद्धा मी विसरू शकत नाही की ज्यांनी अपयशाच्या भीतीमुळे आत्महत्या केली होती आणि त्याच्या कुटुंबाला माननीय शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार ताबडतोब PMRDA मध्ये नोकरी दिली, पण ती नोकरी सुद्धा आज परमनंट नाही आहे. त्याच्यासाठी आजही आम्ही प्रयत्न करतोय. तर मला एक सांगायचं जरूर की विश्वास जरूर ठेवा माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावरती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही वेळोवेळी निवेदनं सांगतो, पण बरेचसे अधिकारी मला भेटून सांगतात की तो आयोग आहे आणि म्हणून आयोग स्वतंत्र असतो. तर आमचं म्हणणं असं आहे की आयोग स्वतंत्र असला तरी सुद्धा आयोगाचा अध्यक्ष एखादा राजासारखा वागत असेल तर वेळ प्रसंगी त्याला बदलून तो जनतेचा प्रतिनिधी आहे याची जाणीव वेळ प्रसंगी करून दिली पाहिजे हे सुद्धा मला सांगायचं. आता सद्यस्थितीत आलेले जे आयोगाचे अध्यक्ष आहेत ते व्यवस्थित आहे, त्यांचा आमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, पण काही वेळेला मी असा अनुभव घेतला की मी आमच्या मिटिंगला येणार नाही, मी आयोगाचा अध्यक्ष आहे. हा कुठला प्रकार आहे?
शेवटी संवाद असला पाहिजे. ज्या आपल्या उमेदवारांच्या अडचणी आहेत त्यांनी जर ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या अडचणी ऐकून घेतल्या पाहिजे. पण उपकार करत नाहीये लोकशाहीमध्ये. इथे तुमची आंदोलनं झाली, अनेक वेळचे कार्यक्रम झाले आणि इथे यशवंत जवळे सारखा इथे बसलेला आहे शूर मुलगा की शेवटी एका भगिनीच्या रक्षणासाठी MPSCचे स्टुडंट धावून येतात. या प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्याकडे मिळाला. पण मी तुम्हाला एक सांगेन की आज बच्चू कडू आहेत, स्वतः आपले कदम साहेब आहेत, श्रीकांत शिंदे एकच स्वतः अतिशय कष्टातून संपूर्णपणे मेडिकलचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांचे जे सहकारी आहेत हॉस्पिटल्समध्ये ते सांगतात की ते शस्त्रक्रिया पण उत्तम करतात. त्यामुळे MPSCच्या मुलांना न्याय मिळण्याची शस्त्रक्रिया पण ते चांगल्या प्रकारची करतील हा विश्वास आहे. आणि म्हणून कृतज्ञतेचा हार किंवा ही जी तुम्ही निवेदनं सगळी दिलेली आहेत त्याची जी निवेदनं आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करत असताना तुम्ही लघुलेखकाचं पद जे मृत घोषित केलेलं आहे तर मी असं सांगेन की जे जे मुद्दे असे मृत वाटत आहेत त्यांना संजीवनी देण्याचं काम एकनाथजी शिंदे नक्की करतील आणि आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्याच्यात मला एक जरूर असं वाटतं की आपल्याला न्याय मिळायचा असेल तर काही वेळेला संपूर्ण बघा डोकं दुखत असतं, पोट दुखत असतं, हात दुखत असतो, पाय दुखत असतो, पण संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण करावं लागतं आणि ते